शरद पवारांचा काँग्रेसच्या नेत्यांना फोन। मुंबई महापालिकेबाबत पुढील आठवड्यात होणार बैठक। शरद पवार काँग्रेससोबत आघाडी करणार की महाविकास आघाडी कायम राहणार याबाबत अद्याप अस्पष्टता। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सोबत घेण्यावर अजूनही ठाम। आपली फाटाफूट झाली तर दोघांचाही तोटा होण्याची शक्यता। ठाकरेंच्या नेत्यांनी वर्षा गायकवाडांसोबत चर्चा केल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत भाजप 100हून जास्त जागा जिंकण्याचा अंदाज। भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात महायुतीला बहुमत मिळणार असल्याचा निष्कर्ष। ठाण्यात शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण। नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। ज्याच्या आशयाखाली काम करायचं त्याला फसवायचं। आता गल्ली टू दिल्ली अशी त्यांची कमळाच्या दिशेने वाटचाल सुरू। नाव न घेता महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर सडकून टीका। पण जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ कधी झुकत नाही, हा आमचा बाण आहे। मंत्री असल्यामुळे आम्हाला काही थोडी बंधन आहेत, पण एक ना एक दिवस जय महाराष्ट्र करणार आम्ही। जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही। एक दिवस जय महाराष्ट्र करणार। मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना थेट इशारा। अनिल देशमुखांचा मुलगा सलील यांनी शरद पवारांचा पक्ष सोडल्याची सूत्रांची माहिती। काटोलमध्ये शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने नाराजी। अजित पवारांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा। टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला। खासदार प्रणिती शिंदेंचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। आम्ही कलेक्टर आणि प्रशासनाविरोधात कोर्टात जाणार असल्याचाही दिला इशारा। ईडीच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता। मंत्री हसन मुश्रीफांचा मोठा दावा। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। तर मुश्रीफ शरद पवारांसोबत असताना ईडीनं केली होती छापेमारी। डोंगराळे गावातील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मालेगावात कडकडीत बंद। चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावकर उतरले रस्त्यावर। तर रुपाली चाकणकरांकडून कारवाईचं आश्वासन। नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मधमाशांचा रुग्णांवर हल्ला। हल्ल्यात एका रुग्णाचा मृत्यू तर 39 रुग्ण जखमी। 9 गंभीर जखमी रुग्णांवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू। आणि कोल्हापूरच्या कागलमध्ये 8 एकर जमिनीच्या वादातून 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण। मारहाणीचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल। 8 जणांवर गुन्हा दाखल। मनपाबाबत सोमवारी किंवा मंगळवारी बैठक होणार आहे। बैठकीमध्ये मुंबई मनपा कशी लढायची याबाबत चर्चा होईल। तर पवार काँग्रेस सोबत आघाडी करणार की मवियामध्ये लढणार याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे। मुंबईत भाजपने अब की बार 100 पारचा नारा दिलाय। अंतर्गत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे। भाजपने केलेल्या सर्वेक्षणात महायुतीला बहुमत दिसत असल्याचा निष्कर्ष समोर आलाय। ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर अजूनही ठाम आहे। आपली फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल। भाजपला प्रत्युत्तर द्यायचं झालं तर विरोधकांची एकजूट राहणं फार महत्त्वाचं आहे, असं ठाकरेंच्या सेनेचं म्हणणं आहे। काटोल नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या आघाडीमुळे सलील देशमुख यांनी पक्ष सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सलील देशमुख अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाल्यात। रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात टीका करण्यात येते आहे। अशातच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा तटकरेंवर निशाणा साधलाय। तटकरेंचं नाव न घेता ते लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचं विधान दळवींनी केलंय। एकीकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबईमध्ये आघाडी करण्यासंदर्भात शरद पवार यांची भेट घेतलेली।
दुसऱ्याच दिवशी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबईमध्ये उद्धव सेनेबरोबर युतीचे संकेत दिले। त्यामुळे शरद पवार गट कोणाशी युती करणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 58,000 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मनपाला दुबार नावे शोधण्यासाठी 1300 पानांची यादी तपासावी लागणार आहे। 15 दिवसांमध्ये प्रत्येक दुबार मतदाराची चौकशी करून त्यांची नावं एका ठिकाणातून वगळावी लागतील। अमरावतीमध्ये 4 ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम बांधवांना उमेदवारी दिली आहे। तुमच्यात मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याची हिंमत आहे का? 4 मुस्लिम उमेदवार दिले तर तुम्हाला झोंबला, पण 6 ठिकाणी हिंदू उमेदवार सुद्धा दिलेत, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय। पालघर उपजिल्हा प्रमुख अनिल चौहान यांच्या वॉर्ड क्रमांक 22 मधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं। वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, असं आमदार राजेंद्र गावित म्हणाले। नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। पालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप यादीमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांचा टक्का अधिक असल्यानं पालिकेचा महापौर लाडक्या बहिणी ठरवतील। जळगावच्या 40 गाव नगर परिषदेच्या निवडणुकीतून 2 दिवसात 11 उमेदवारांनी माघार घेतली आहे। अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने सस्पेन्स आणखी वाढलाय। आज शेवटच्या दिवशी किती उमेदवार माघार घेणार यावरून अंतिम लढत ठरणार आहे। जळगावमधील भुसावळ येथे कापूस उत्पादक महासंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली। या निवडणुकीमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्वच 12 सदस्य हे बिनविरोध विजयी झालेत। त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी बिनविरोध विजयी झालेल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन केलंय। सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी सभा होणार आहे। शहाजी बापूंसाठी थेट एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत। भाजप विरुद्ध शिवसेना यांच्यातील धुसफूस आता थेट एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर अधिक वाढेल अशी शक्यता आहे। ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडलाय। जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्यासह उबाठा शिक्षक सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत या यादीवर हरकती आणि आक्षेप घेता येणार आहेत। 28 नोव्हेंबरला अंतिम यादी ही जाहीर करण्यात येईल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी दाखल केलेल्या अर्जांपैकी 36 जणांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतलंय। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकरांनी ही माहिती दिली। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्यात आली। प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबर पर्यंत हरकती आणि सूचना या नोंदवण्यात येणार आहेत, तर 5 डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे। यावेळच्या मतदार यादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत। जळगावमधील जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शिवसेनेला धक्का दिलाय। शिवसेनेच्या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसलाय। प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपच्या उमेदवार अश्विनी लाड माघार घेणार आहेत। राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मी पाळेकर या निवडून येण्यासाठी आमदार सुनील शेळकेंनी ही खेळी केल्याची देखील चर्चा रंगतीये। लोणावळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे। आमदार सुनील शेळकेंनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचं देखील बोललं जात आहे। ठाण्यात शिवसेना भाजपमधील वाद पुन्हा एकदा समोर आलाय। भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिवसेनेच्या शाखा प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे। बीएसयूपीच्या घरांमध्ये नोंदणी शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या शाखा प्रमुखाला ही मारहाण करण्यात आली आहे।
सोलापुरात डीपीडीसीच्या निधीवरून काँग्रेस भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय। टक्केवारी मिळत नसल्याने डीपीडीसीचा निधी थांबवला असा आरोप प्रणिती शिंदेंनी केलाय। प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी देण्यात आलाय असं प्रत्युत्तर आमदार देवेंद्र कोठे यांनी दिलंय। नवी मुंबईच्या नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या सिंहासन रूढ पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त अखेर ठरलाय। आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे। दरम्यान अनेक महिन्यांच्या विलंबनानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पार पडेल। महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुंबईतील हुतात्मा चौकातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते।